महाराष्ट्राच्या राजकारणात काही क्षण असे येतात जे थेट लोकांच्या मनाला भिडतात. सत्ता कोणाच्या हातात आहे यापेक्षा लोकांचा आवाज कोण उचलतो हे महत्त्वाचं ठरतं. असाच एक आवाज गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घुमतोय. तो आवाज म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा. परळच्या शेतकरी कुटुंबातून आलेला हा तरुण आज संपूर्ण राज्यात मराठा समाजाचा हक्कासाठी झगडणारा नेता म्हणून उभा राहिला आहे. जरांगे यांचा प्रवास फक्त आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्रातील सामाजिक असमानता, आरक्षण आणि न्यायाच्या प्रश्नांशी थेट जोडलेला आहे. यापूर्वी जालना, परभणी, बीड, लातूर या भागात त्यांनी उपोषणं, आंदोलनं करून सरकारला हादरवलं. पण यावेळी त्यांचा मोर्चा आहे थेट मुंबईकडे, कारण सत्ता कुठे आहे हे त्यांना ठाऊक आहे. विधान भवनात निर्णय होतात, मंत्रालयात आदेश निघतात आणि तिथेच हक्काचा आवाज पोहोचवायचा आहे. 27 ऑगस्ट पासून सुरू होणारा हा मोर्चा फक्त मोर्चा नाही, तर तो एका मोठ्या लढ्याचा निर्णायक टप्पा मानला जातोय. मराठा समाजाच्या शेतापासून शहरांपर्यंत, गरीब विद्यार्थ्यांपासून बेरोजगार तरुणांपर्यंत सर्वांच्या अपेक्षा या मोर्चाशी जोडल्या गेल्या आहेत. मोर्चाची तयारी जणू एखाद्या युद्धासारखी सुरू आहे. साधारण माणूस आंदोलन करतो तेव्हा त्याला काही गावांचा आधार असतो, पण जरांगे पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रातून लोक गोळा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याआधीच त्यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आहेत, लोकांशी थेट संवाद साधला आहे. आम्ही न्याय मागतोय, दान नाही, हा त्यांचा ठाम संदेश लोकांच्या मनात घर करून बसला आहे. ते कुठेही बोलले तरी लोकांच्या डोळ्यात आपलेपणा असतो. आंदोलक, महिला, शेतकरी, तरुण सगळ्यांना वाटतं की जरांगे पाटील त्यांच्यासाठी लढतोय. त्यामुळेच या मोर्चासाठी गावोगावी तयारी सुरू झाली. कुठे ट्रॅक्टर भरून लोक येणार आहेत, तर कुठे बस बुक झाल्यात, तर कुठे शेकडो दुचाकींचे ताफे निघणार आहेत. जरांगे स्वतः म्हणालेत की हा मोर्चा केवळ माझा नाही, तर तो संपूर्ण मराठा समाजाचा आहे. या मोर्चाभोवती सर्वसामान्य लोकांचंही प्रचंड लक्ष केंद्रित झालं आहे. एखाद्या गावी गेलं की शेतकरी म्हणतात, आमच्या मुलांना नोकरी नाही, आरक्षणाशिवाय काहीच भविष्य नाही. कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणतात की सरकारी परीक्षा पास केल्या तरी आम्हाला संधी नाही. आई बाप आपल्या लेकरांकडे बोट दाखवत म्हणतात, या पोरांचं भविष्य वाचवायचं असेल तर जरांगे पाटील सारखे लढवय्ये हवेत. यामुळे हा मोर्चा एका समाजाचा मुद्दा राहिला नाही, तर तो तरुणाईच्या भविष्याचा, शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि सामाजिक न्यायाचा लढा बनला आहे. 27 ऑगस्टच्या सकाळी मोर्चा मार्गस्थ होणार आहे. जालना येथून सुरुवात होईल आणि तिथून पुढे नागपूर मुंबई महामार्ग, पुण्याचा मार्ग आणि मग थेट मुंबई असा भव्य प्रवास ठरवलाय. वाटेतल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात गर्दी जमणार आहे. ठिकठिकाणी लोक मोर्चाचे स्वागत करतील. गावोगावी भगवे झेंडे, बॅनर, गाणी आणि घोषणांनी संपूर्ण वातावरण भरून जाईल. जय शिवराय, जय जिजाऊ आणि आरक्षण आमचं हक्काचं हे आवाज थेट आकाश फाडतील. लोक चुलीवरचं जेवण नेऊन आंदोलकांना खाऊ घालतील. कुठे पाण्याचे टँकर उभे केले जातील, तर कुठे गावकरी स्वतःचं घर उघडून मोर्चाच्या लोकांना थांबवतील. मुंबईत आधी तणावाचं वातावरण आहे. मंत्रालयाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आंदोलनाचा इतिहास पाहता सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. गेट समोर अडथळे उभारले जात आहेत. मोठे पोलीस तुकडी तैनात केली जात आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीत आंदोलन आलं की राजकारण हलतं हे सरकारलाही ठाऊक आहे. म्हणूनच प्रशासन एकीकडे कडक तयारी करतंय, तर दुसरीकडे राजकीय नेते संभ्रमात आहेत. काही नेते उघडपणे जरांगे यांना पाठिंबा देत आहेत, तर काही शांत बसून घडामोडी पाहतायत. मोर्चाला यशस्वी करण्यासाठी जरांगे पाटील गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांना भेटले. समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, कार्यकर्ते, अगदी काही विरोधी पक्षांचे नेतेही त्यांच्या सोबत उभे राहिले आहेत. हा लढा केवळ राजकारणाचा नाही, तर तो अस्तित्वाचा आहे असं म्हणत अनेक जण उघडपणे समर्थन देत आहेत. सोशल मीडियावर तरुणांनी मोर्चासाठी हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मुंबई चलोच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. गावोगावी तरुण रात्री एकत्र येऊन मोर्चात जाण्याच्या तयारीवर चर्चा करत आहेत. सरकार मात्र सतत अडचणीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरू आहेत. एका बाजूला समाजाची मागणी मान्य केली तर इतर समाजात असंतोष निर्माण होईल आणि मागणी नाकारली तर रस्त्यावरचा लढा प्रचंड तीव्र होईल. सरकारकडून वारंवार निवेदनं दिली जात आहेत की आम्ही मराठा समाजासाठी सकारात्मक आहोत, लवकरच निर्णय घेऊ. पण लोकांच्या मनात मात्र शंका आहे.
की सरकार फक्त वेळ मारून नेते. म्हणूनच जरांगे पाटील यांनी ठाम सांगितलंय की मुंबईत गेल्यावरच खरी लढाई होईल. 27 ऑगस्टची सकाळ उजाडली की महाराष्ट्र थरारून जाईल. हजारो लाखो लोक जालना, बीड, औरंगाबाद, पुणे मार्गे मुंबईकडे निघतील. रस्ते गर्दीने फुलून जातील. मुंबईत वातावरण तंग होईल. पोलीस, सरकार आणि संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडे घेईल. लोकांच्या हृदयात एकच प्रश्न असेल, सरकार वाकेल का, की पुन्हा एकदा आंदोलन लांबेल? मोर्चाच्या शेवटच्या क्षणी काय घडेल? निर्णय होईल की संघर्ष वाढेल? याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पण एक गोष्ट ठाम आहे, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज आता थांबणार नाही. हा लढा शेवटपर्यंत जाईल. तुम्हाला काय वाटतं? समाजाला आरक्षण मिळेल का? सरकार मनोज जरांगेंसमोर झुकेल का? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.